कृष्णा, तू मला विचारलं होतंस ना की तू माझी साथ तर नाही ना सोडून जाणार. बघ, मी नाही चाललो तुझी साथ सोडून. मी माझ्या वाचनाशी ठाम आहे. पण तू का अशी वागतेस? उठ ना, बोल ना माझ्याशी कृष्णा. तुला जर माझा राग आला असेल तर सांग मला. मी कधीच तुला त्रास देणार नाही, तुला दुखावणार नाही कृष्णा. पण अशी गप्प बसू नकोस ग कृष्णा. तू अशी समोर आहेस, माझ्याशी काहीच बोल नाही. या गोष्टीचा मला लय त्रास होतोय कृष्णा. का वागतेस माझ्याशी असं? मी नाही बघू शकत तुला असं हॉस्पिटलमध्ये निश्चित पडलेलं. उठ ना कृष्णा. नाग, कारखाना वाट बघतोय तुझी, घरातली पुस्तकं वाट बघतायत. तुला मामीचं स्वप्न पूर्ण करायचं आहे ना. तू भाऊसाहेबांना वचन दिलायस ना सीए व्हायचं. मग तू ही अशी सगळं अर्ध्यात सोडून का अशी पडू नयेस कृष्णा? उठ. आपल्याला दोघांना मिळून लय कामं करायची आहेत बघ कृष्णा. उठ ना कृष्णा, ऐक माझं कृष्णा. कृष्णा, मी तुलाही असं नाही बघू शकत ग. नाही बघू शकत मी तुलाही असं. राया, हे पोरा, अहो जरा धीरानं घ्या. कृष्ण तुमच्या ठिकाणी होती तेव्हा तिने धीरानं घेतलं का नाही? अहो हार मानणारी पोर नाही येत ती. मरणाशी झुंज देऊन त्याच्यावर मात करून सुखरूप घरी परत येणार बघा ती. आमचा ना या पोरीवर लई विश्वास आहे. राया, तुम्ही नका काळजी करू. रात्रीपासून तुम्ही इथंच बसून राहिलाय. आमचं ऐका, जरा बाहेर जा, तोंडावर पाणी मारा, काहीतरी चहा पाणी घ्या. तोवर आम्ही बसतो इथं. नाही भाऊ, मी माझ्या कृष्णाला सोडून कुठे बी जाणार नाही. असं नका म्हणू राया. अहो तुम्ही काही खाल्लं पिलं नाही तर तुमची तब्येत बिघडलं. मग ही धावपळ कोण करणार? कृष्णाकडे कोण लक्ष देणार? राया, एक काम कर, तुमच्यासाठी नाही पण आपल्या कृष्णासाठी काहीतरी खाऊन पिऊन. आम्ही सगळे हाय इथं कृष्णाकडे बघायला. ऐका आमचं, जाऊ. बाबा एक चहा द्याव. त्या कोमात आहेत आणि त्यातून बाहेर आल्याशिवाय पुढचं काही सांगता येणार नाही. मला वाटतं त्या कोमातून बाहेर येण्याची शक्यता कमी आहे. आता सगळं काही देवाच्या हातात आहे. अरे काय पण म्हणल्या का, तमानसिंग देवाची काठी खाली न टेकावता वर देवळा पण नेऊन गेला. पण का त्याची आई वाचली. मग ती काय काठी साधी सुधी ऐकायला का? ती काठी जर खाली पासून जर देवळापर्यंत नेली तर मनातली इच्छा मागेल ती पूर्ण होती बघ. अरे ती काठीवर नेणं काय खायचं काम आहे का? 10-12 माणसासनी ती काठी आवरत नाही. अरे अशी काठी एकट्याने न्यायचं म्हणजे साधं काम नाही. अरे ती काठी नेताना कितीतरी माणसासनी जीव सुद्धा गमावल्यात. माणसाने ती करून दाखवलेल्या का? त्याच्या आईच्या बाबतीत डॉक्टरनी पाक आशा सोडून दिली होती. हात वर केलं होतं पण तो गडी गेला की नवसाची काठी देवळात घेऊन आईसाठी आयुष्य मागितलं.
अरे तरीच ती म्हातारी उड्या मारत हॉस्पिटल मधले बाहेर आली. अरे काय पण म्हणला का, मला पण वाटत नव्हतं ती जगल म्हणून. सांगतोय काय तुला, अरे ही सगळी त्या काठीची कमाल आहे. ती जर घेऊन गेला ना देवाच्या दारात तर देव नाराज करत नाही त्याला. दादा ते देऊळ कुठे म्हणला? आहे काय इथं भैरोबाच्या डोंगराव हे लय जागृत देवस्थान आहे. जी जिथे जाईल ना त्याची इच्छाच पूर्ण होती. बर. काय बी झालं तरी मी तुला वाचवणार कृष्णा. तुझ्यासाठी मी काठीवर घेऊन जाणारच. कृष्णे, हा गैरसमज काय लागलंय का तुझ्या माग? तू कधी कुणाला दुखवलं नाहीस. जेव्हा तेव्हा समध्यांची मदतच केलीस. समध्यासनी समजून घेतलंस. आणि आता ही समज काय आलंय तुझ्या नशिबी. आमची गरिबी बघून कधी कुठल्या गोष्टीचा हट्ट केला नाहीस. आणि आता वाईच तुझ्या मनासारखं घडत होतं. तुला पाहिजे ते मिळत होतं आणि हे समज काय होऊन बसलं. आता पतूर माझं समज ऐकत आलीस तू. आता बेवायचं ऐक की ग कृष्णे. नको असं हट्ट करूस. नको ग माझं मन दुखवू. कृष्णे बोल ना ग. बोल की माझ्याशी, बघ माझ्याकडं. आशा, अगं सावर स्वतःला. नको एवढी काळजी करूस. तुझी लेक लई धीराची आहे. आतापर्यंत एवढं काय काय झालं, त्या सगळ्यातनं धीरानं तोंड देऊन ती बाहेर पडली आहे. आणि आता पण नक्की बाहेर पडेल. आणि तिने डोळं उघडलं आणि तुला असं बघितलं तर तिला काय वाटेल त्याचा तरी विचार कर जरा. कालपासनं बघ बरं काय हाल करून घेतलंस तुझं. बघ जरा स्वतःकडं. आणि माझ्या कृष्णीचे काय हाल झालेत बघा की. कवापासून मी तिला आवाज देते पण ती कायच बोलणं झाली. असं कधीच झालं नाही. हे सगळं तिच्या वाट्याला काय येतंय तुम्ही सांगा. एकातनं वाचले की दुसरं, त्यातनं वाचले की तिसरं चालूच आहे. आशा, नको अगं लई विचार करूस. नशिबात लिहिलेलं कोणाला चुकलंय का? आपण आपलं चांगल्याचीच आस धरायची, चांगलं चिंतायचं. कृष्णा नक्की बरी होईल बघ. जा बरं, तू जाऊन आराम कर. जा, नाही तर तुझी तब्येत बिघडल. माझा जीव गेला तरी बी चालत, पण माझ्या कृष्णीला काहीच होता कामा नाही. जवळ तिला जाग येत नाही ना त्यावर मी कुठंच जाणार नाही. अगं असं नको करू आशा. तुझ्याकडे बघितलं की कळतंय तुला आरामाची किती गरज आहे. सोपांकडे बघ. जा बघू. जा, जाऊन त्याला धीर दे आणि तू पण व्हायचा आराम कर. इथं कृष्णापाशी मी आहे. राया येतच असेल आता. मग ते आले की जाईन मी. तू काय ऐकायची नाहीस अशी. थांब, मीच जाऊन बोलवून आणते त्याला. अहो, आली शुद्धीवर कृष्णा? नाही. मग तुम्ही बाहेर काय करता? तिच्याजवळ थांबा ना. रायाला बोलवायला आले होते. राया कुठे?
अजून आला कसा नाही हा? अहो आम्ही त्याला चहा पाणी प्यायला पाठवलं होतं, बराच वेळ झाला. बाहेर काय करतोय पण हा? अहो तुम्ही बोलवा की त्याला. मी जरा आशाला घरी आराम करायला पाठवायचं म्हणत होते. लईच हाल करून घेतलेत तिने. चेहरा अगदी बघवणा झालाय. त्यात तिने काही खाल्लं पिल्लं नाहीये. तिला घरी जा म्हटलं तर आया आल्यावर जाते म्हणती. ठीक आहे, आम्ही बघतो. तुम्ही आशाची काळजी घ्या. हा आशा, माझ्या कृष्णाच्याच वाटेला काय हे सगळं असं विचारत होतीस ना. आता तुला कसं सांगू. अगं गुरुजींनी भाकीत केलं होतं, रायाची पहिली बायको खूप दिवस जगणार नाही. मला तर काळजी वाटायला लागली. गुरुजींचं भाकीत खरं तर होत नसेल ना. अरे काय पण म्हणल्या का, त्या मानसिंग देवाची काठी खाली न टेकावता वर देवळा पण नेऊन गेला. म्हणल्या का त्याची आई वाचली. ती काठी जर खाली पासून तर देवळापर्यंत नेली तर मनातली इच्छा मागल ती पूर्ण होती बघ. ती जर घेऊन गेला ना देवाच्या दारात तर देव नाराज करत नाही त्याला. ही काठी तुमच्याच हातने देवळात जावी ही देवाची इच्छा आहे. काठी पडता पडता वाचवली तुम्ही. तुमचा हात लागला काठीला. एक 2 3 4 5 6 7 8 9 10. मम्मी काय चाललंय तुझं हे? कशाला मध्ये बोललास. आता चुकलं का नाही बघ बरं. परत मोजायला लागल. अगं मम्मी तिकडे कृष्ण जिवंत कशी राहिल्याचं टेन्शन आलंय मला, आणि तू इकडे बदाम मोजत बसलीस वय. तुझं तोंड बंद कर. एक काम धड होईत नाही तुझ्याच्यानं. तवा जर बघितलं असतंस का नाही ती मिली का जित्ती आहे, तर आता तिच्या मरणाचं टेन्शन घ्यायची येळ आली नसती. मोठ्या तोंडानं सांगत आलता कृष्णी मिली म्हणून. अगं मम्मी एवढं मोठं करंट दिलं कोण जिवंत राहील. वाटलंस तर तू चल आणि ते खटका ओढून बघ, म्हणजे कळल तुला. हा आता माझा जीव घे. तू जा बाहेर जाऊन बस जा. आज किती दिवसांनी मला मोकळं रान मिळालंय. वाईट जरा बघून दे कुठे काय घावतंय का. एक काम कर तू बी बघ. अगं मम्मी किचन मध्ये असं काय मोठं सापडणार आहे. घ्या मसूर डाळ. मसूर हायत का ती. मूग हायत. बर बर. मुगाची डाळ. मम्मी मटकी डाळ. म्हणून तुला म्हणत असती बदाम खात जावायच. मटकी आहे का ती. उडीद हायत. ठेव. मम्मी याचं तर काहीच नाही. आपल्या कामाचं तर कसल्याच गोष्ट नाही त्या मम्मी. कशा लोकच मला आपल्याला होते काय माहिती. हे बघ डब्यात पैसे ठेवले होते. आता डब्यात कुणी पैसे ठेवलं असतं का मम्मी. पैसा बघ तुला म्हणलं होतं का नाही मी काय ना काय घावणार, आणि घावलं का नाही. मम्मी तुझं डाव कधीच वाया जात नाही मम्मी. पण कृष्णाच्याच बाबतीत तुझं नशीब माती का खाते कोणाच. बोललास. तू जर काम नीट केलं असतंस, अर्ध्या हळकुंडात पिवळा झाला नसतास का नाही, तर आज ही येळ आली नसती. झालं घसरली का तुझी गाडी माझ्यावर परत. आणि मम्मी तू एवढी मोठी आग लागली होतीस त्यातनं बी तू दोघं वाचलीस का नाही. आता जी झालं ती झालं. पण आता हितनं पुढं अजिबात तसं नाही झालं पाहिजे. आता काय बी झालं
तरी ती कृष्णी हॉस्पिटलातनं अजिबात जित्ती नाही आली पाहिजे. तू टेन्शनच घेऊ नको मम्मी, या वेळेला कृष्णा नाही वाच. आणि जरी वाचली तरी बी तिचा तिथल्या तिथं जीव घ्यायला मी हायच. अरे पुढे जाऊ नको, खाली काचा पडला तर तुझ्या पायात चपला पण नाही. अहो याड लागलंय का, जीव जायला अशानं. अहो शाना असेल तर मागे फिरा, ती काठी खाली ठेवा. आता ही काठी देवळात गेल्यावरच खाली टेकल. चला. अरे नाही जमणार तुला काठी घेऊन जायला. आज ह्यानी मरायचं ठरवलंय तर. ज्याच्यासाठी इच्छा मागायची त्याच्यावर लयच प्रेम करतोय हा माणूस. ह्याच्या डोळ्यात दिसतंय ह्यो काय काठी खाली ठेवणार नाही. देवा, माझ्या कृष्णाला वाचव देवा, माझ्या कृष्णाला वाचव. Urgent, come on fast. Yeah. अचानक सगळ्या गोष्टी नॉर्मल झाल्यात. आता चमत्कारच म्हणायला पाहिजे.